नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण स्वाध्याय 2.4 पाहणार आहोत. आपला दुसरा धडा चालू आहे, पूर्ण संख्येवरील 4 मूलभूत क्रिया. चला मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न पहिला बघा, पुढील संख्या चढत्या मांडणीत लिहा. भाजणीत किंवा मांडणीत याचा अर्थ एकच होतो. तर आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला चढत्या क्रमात लिहायच्यात. आपण संख्या लिहून घेऊया. बघा, क्वेश्चन नंबर 1 संख्या दिल्यात 98,230, 98,023, त्यानंतर 89,320, त्यानंतर आहे 98,032. तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ज्या संख्या आहेत त्या काय करायच्या, चढत्या क्रमामध्ये लिहायच्या आहेत. आता चढता क्रम म्हटलं की काय करावं लागणार आपल्याला, तर चढता क्रम लिहित असताना बघा, जेव्हा आपल्याला चढत्या क्रमामध्ये ज्या संख्या आहेत त्या मांडायच्या असतात तेव्हा सगळ्यात लहान जी संख्या आहे ती अगोदर घ्यायची, त्यानंतर तिच्यापेक्षा मोठी असं करत करत आपण काय करत आहोत, खाली पासून वरपर्यंत जात आहोत. म्हणजेच या ठिकाणी आता थोडंसं इकडे संख्याकडे लक्ष द्या. पहिली संख्या आहे 98,230, दुसरी संख्या आहे 98,023, त्यानंतर 89,320, 98,032. तर याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या तुम्हाला दिसत आहे किंवा ती आहे ती म्हणजे 89,320. ही काय करणार आपण, एक नंबरला संख्या लिहिणार. त्यानंतर जर विचार केला तर ही 98,023 आहे, ही 98,032 आहे. आलं लक्षात? या दोन्ही संख्या सारख्या नाही आहेत, बघा लक्ष द्या. त्यानंतर मग आपल्याला 32 पेक्षा 23 ही संख्या काय आहे, लहान आहे, म्हणून आपण तिच्यानंतर ही संख्या लिहिणार. त्यानंतर ही म्हणजे ही 3 नंबरला आणि 4 नंबरला लिहिणार ती म्हणजे 98,230. अशा पद्धतीनं म्हणजे आता आपण या ठिकाणी मांडूया. बघा, सगळ्यात अगोदर आपण 89,320, त्यानंतर नंबर 2 ची संख्या 98,023, 3 नंबरची 98,032 आणि 4 नंबरची संख्या आहे 98,230. तर असा ऑप्शन आपल्या पर्यायामध्ये पहा बरं. तर आपलं योग्य उत्तर काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल पर्याय किंवा ऑप्शन डी. हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असेल ऑप्शन डी. या ठिकाणी आपल्याला चढता क्रम मांडायचा असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, लहान संख्येपासून सुरुवात करून काय केलेलं आहे, मोठी मोठी संख्या घेतलेली आहे. जर आपल्याला उतरता क्रम सांगितला असता तर आपण वरून खाली उतरायला सुरू केलं असतं, म्हणजे मोठ्या संख्येपासून खाली खाली गेलो असतो, म्हणजे ज्याच्याच विरुद्ध केलं असतं. बघा, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, हे लिहून घ्या. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा, तर 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. आपल्याला विचारलं आहे की खाली आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत या संख्येला काय झालं पाहिजे, 8 पण भाग गेला पाहिजे, 10 पण भाग गेला पाहिजे आणि 12 पण भाग गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे गणित करत असताना विभाज्यतेच्या कसोट्या कामी येणार आहेत. आणि जर त्या तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही हे गणित किंवा अशा प्रकारचे गणित हे फार कमी वेळामध्ये सोडवू शकता. बघा, आपले ऑप्शन काय आहेत, ए आहे 990, बी आहे 975, सी आहे 960 आणि डी 900. तर आता आपल्याला ऑप्शन वरूनच उत्तर काढावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे 8 ची कसोटी, त्याचबरोबर 10 ची कसोटी आणि 12 ची कसोटी. एवढ्या कसोटीचा उपयोग करून तुम्ही काय करू या ठिकाणी उत्तर काढू शकता.
तर आता सगळ्यात अगोदर तुम्हाला मी 8ची कसोटी सांगणार आहे. 8च्या कसोटीमध्ये याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा संख्येला 8 भाग जातो जिच्या की शेवटीच्या 3 संख्येला जर 8 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 भाग जातो, किंवा शेवटी काय असले पाहिजे, 3 शून्य असले पाहिजेत. अशाच संख्येला काय होतं, 8 भाग जातो. तर या ठिकाणी 3 शून्य एका पण ठिकाणी नाहीयेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता बघावं लागेल की ह्या तीनही जे काही संख्या आहेत किंवा तीनही जे अंक आहेत शेवटचे, दशक स्थान, शतक स्थान, म्हणजे शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान, या तीनही जर संख्येला काय झाला, भाग गेला, तीनही अंकांना जर भाग गेला तर त्या संख्येला पूर्ण 8 भाग जातो. तर त्यानंतर 10ची कसोटी आहे. शेवटी जर शून्य असेल, शेवटी काय असेल, शून्य असेल तर काय होतो, त्याला 10ने भाग जातो. आणि 12ची कसोटी आहे ती म्हणजे ज्या संख्येला 3ने भाग जातो आणि 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने पण भाग जातो. मग तुम्हाला 3ची पण कसोटी माहिती पाहिजे आणि 4ची पण कसोटी माहिती पाहिजे. तर 3ची कसोटी अशी आहे, जर त्या पूर्ण संख्येची बेरीज केली, जर त्या पूर्ण संख्येची बेरीज केली आणि ती जर 3च्या पाड्यात येत असेल, ती जी बेरीज आहे ती 3च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. आणि 4ची कसोटी अशी आहे, शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल, त्याचबरोबर शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला काय होतो, 4ने भाग जातो. आता बघा, सगळ्यात अगोदर 99 आहेत. आपले हे 990 आहेत. सगळ्यात अगोदर काय आहेत, 990 आहेत. जर यांची बेरीज केली तर 9 9 18 होतात. आता 18 होतात म्हणजे अगोदर आपण काय करूया, ह्याला 8 भाग जाते का ते पाहूया. बघा, 8 भाग घातला, 8 एक 8, एक राहिला, हे 19 इथं घेतले, 8 दोन्ही 16, 19 मधून 16 गेले, खाली राहिले 3 आणि हे 30 झाले. तर आता बघा, 30 आहेत का 8च्या पाड्यात, नाहीयेत. म्हणजे याला 8 भाग जात नाही, 10 भाग जातो. त्याचबरोबर 12 पण भाग जाईल, परंतु 8 भाग गेलेला नाही. त्यामुळे आपण पहिला ऑप्शन तर काय झाला, बाद झाला किंवा निघून गेलेला आहे. बघा, आता बी मध्ये बघू. सगळ्यात अगोदर आपण 8 भाग घालूया. बघा, 8 एक 8, एक राहिला, हे झाले मग 17, 8 दोन्ही 16, इथं एक राहिला आणि हे 5 इथं आले. तर या ठिकाणी पण बाकी उरत आहे, आपल्याला बाकी उरली नाही पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. आता बघा, या ठिकाणी दुसरा पण ऑप्शन काय झाला, बाद झाला. आता त्यानंतरची संख्या आहे ती म्हणजे 960. 960 ला काय करूया, 8ने भाग घालूया. बघा, 8 एक 8, एक उरला, हे 0, आपले हे 6 इथं घेतले, झाले 16, 8 दोन्ही 16 आणि हा राहिलेला 0 इथं. म्हणजे 120चा या ठिकाणी काय झाला, पूर्ण भाग बसला. 8 तर भाग गेलेला आहे. आता आपण 10 भाग घालूया. बघा, 960 ला आपण 10 भाग घातला, तर 10 9 90, बाकी उरले 6, हे 0 इथं, 10 सख 60. तर या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. तुम्ही असं पण करू शकता त्याला की 960 भागिले 10 है की नाही, हे 0 कटला म्हणजे 96 उत्तर येते. आणि त्यानंतर आता आपल्याला घालायचा आहे 12 भाग. म्हणजे 12 जर भाग गेला तर या संख्येला 3ही संख्येनं भाग जातो असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघा, या ठिकाणी आता आपण 12 भाग जाते का हे बघूया. तर बघा, 12 एक 12, 12 दोन 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 आठी 96. म्हणजे या ठिकाणी 8चा भाग बसतो, 12 आठी 96. इथं या ठिकाणी 80चा भाग बसतो आणि पूर्ण भाग जातो. बाकी पण काय होते, 0 उरत आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे 960. आता बघा, कसोट्या तर वापरायच्या आहेच. ते कसोट्या जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रत्येक अंकाला, प्रत्येक संख्येला काय करावं लागणार आहे, आपल्याला भाग देऊन पाहावं लागणार आहे. पण त्यात सुद्धा तुम्हाला म्हणजे कुठली
एलिमिनेशन मेथड वापरता येते. कुठल्या संख्येला भाग जातो नाही जातो हे आपण काय केलं, कसोटी माहित होती म्हणून आपण योग्य रीतीने आणि पटकन त्या उत्तराच्या जवळ जाऊ शकलो किंवा गेलो. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या कसोट्या पाठ कराव्या लागतील. तर 10ची कसोटी तर काय सोपीच आहे की ज्या संख्येच्या एका स्थानी 0 असेल त्या संख्येला काय होतो, 10ने पूर्ण भाग जातो. चला बघ पुढचा प्रश्न बघूया. त्याचा ऑप्शन सी योग्य उत्तर आहे. तर यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न तिसरा आहे बघा, या ठिकाणी 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर काय आहे किंवा उत्तर आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर ही एक पदावली आहे. तर आपण या ठिकाणी आधी लिहून घेऊया प्रश्न. संख्या आहे 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500. तर जेव्हा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळ्याची सगळ्या क्रिया काय होतात, एकत्र दिल्या जातात, त्याला एकंदरीत आपण पदावली असं म्हणतो. मग बघा आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर गुणाकार किंवा भागाकार करावा लागतो. या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे, यांच्यामध्ये काय आहे, बेरीज आहे, इकडं वजाबाकी आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिली क्रिया करावी लागते ती म्हणजे गुणाकाराची. तर आता बऱ्याच जणाला मग काय गुणाकार आडवाच कराव का, असं काही नाहीये बरं. तुम्ही काय करू शकता, पद्धतशीर इकडं काय करायचं, असं उभी मांडणी करायची. जरी आपल्याला तिथं 1 मार्क असला तरी तो मार्क आपला गेलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित इकडं मांडणी करायची. जे उत्तर येईल ते इथं मांडायचं, याची पण अशी इकडं मांडणी करायची, जे उत्तर येईल ते खाली मांडायचं. अतिशय सोप्या पद्धतीनं किंवा आपल्या शालेय पद्धतीनं आपण हे गणित सोडवायचं. बघा, 9 45, 45ला काय होतात, 5 येतात बाग आणि हातचा 4. आता 8 45 आणि 4 44. आलं लक्षात. बघा आता 9 एक 9, 8 एक 8, म्हणजे यांचा गुणाकार म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळणार आहे 5. आणि 9 आणि 4 किती होतात, 9 4 13, 13ला 3, हातचा आला 1, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13. तर आपल्याला या ठिकाणी यांचा गुणाकार केल्यावर उत्तर मिळालं आहे 1335. हे आता अधिक. आता मी हे मोडून या ठिकाणी पुढचा गुणाकार करते. बघा, 15 गुणिले 11, 5 एक 5, 1 एक 1, 5 एक 5 आणि 1 एक 1, 5ला 5 आणि 5 आणि 1 6 आणि हे एक, म्हणजे या ठिकाणी 165 आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर हे वजा 500. आता बघा, हे अधिक आहेत, हे अधिक आहेत आणि हे वजा आहेत, म्हणून आपण अगोदर काय करूया, अधिक अधिकची काय करूया, बेरीज करून घेऊया. म्हणजे ज्यांचे चिन्ह समान आहेत त्यांची अगोदर आपण काय करू, बेरीज करू आणि मग त्याच्यामधून ती संख्या वजा करू. हे 1335 आणि अधिक 165. आता यांची करूया आपण बेरीज. 5 आणि 5 10, 10ला 0, हातचा आला 1, 9 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि ते वरचा 1 5 आणि हे 1ला 1 कायम. आता बघा आपलं उत्तर आलेलं आहे 150. आता 150 मधून काय करायचे, म्हणजे इथं उत्तर आले, सॉरी 1500 आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. आणि 1500 उत्तर आल्याच्या नंतर आता इथं आपल्याला 500 वजा करायचे. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की आपलं आता 1500 मधून 500 गेल्याच्या नंतर आपलं उत्तर काय येणार आहे, 1000 येणार आहे. तरी बघा इथं 500 मी आता वजा करून दाखवते. बघा, 0तून 0 गेला, 0तून 0 गेला, 5 मधून 5 गेले आणि 1 इथं जशाच तसा. त्यामुळं आपलं उत्तर काय आलेलं आहे, 1000. ऑप्शन मध्ये बघा, तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न चौथा आहे की 1,30,429 भागिले 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे.
तर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी भागाकार दिलेला आहे आणि ते आपल्याला सोडवायचा. बघा कितीला कितीनं भागायचं आहे? 1,30,429 भागिले किती आहेत? 13. तर हा भागाकार करण्यासाठी तुम्हाला पाडेपाठ असले पाहिजे. जर पाडेपाठ असतील तर तुम्ही पटकन लगेच काय करणार आहेत? तर कितीचा पाडा म्हणणार? 13चा पाडा म्हणणार आणि योग्य रीतीनं कॅल्क्युलेशन करून घेणार. बघा इथं तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता, 13 आणि 10 30चे, म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता, डायरेक्ट 10 भाग घातला, बाकी काय आली? 0 आली. त्याच्यानंतर 4ला एकट्याला घेऊन तर काय भाग जाणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला 42 घ्यावे लागतील. आणि मग इथं एक एक्स्ट्राचा 0 म्हणजे एक अंक एक्स्ट्राचा घेतल्यामुळं, कारण आपण प्रत्येक वेळेस एक एक अंक खाली उतरवत असतो, परंतु या ठिकाणी 2 अंक घेतल्यामुळं वरी एक 0 दिलेला आहे. आणि बघा आता 13 13 13 दोन्ही 26 13 त्रिक 39 13 चौक 52 म्हणजे पुढे जात आहे, म्हणजे 3चा भाग बसेल. 13 13 13 दोन्ही 26 आणि 13 त्रिक 39. आता 42 मधून काय काढायचे आहेत आपल्याला? 39 काढायचे, म्हणजे खाली किती राहणार आहेत? तर 3 राहतील. आणि इथं 0 म्हणजे 12 मधून 9 गेले तर खाली राहिले 3. याच्याकडनं आपण हातचा घेतला म्हणजे हे झाले 3 आणि 3 मधून 3 गेले तर खाली राहिला 0. आणि मग हे वरचे 9 इथं घेतले. 13 13 13 2 26 13 त्रिक 39 म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. आणि आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी किती आलंय? 10,033 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन मध्ये बघा, तर ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतरचा 5वा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी किती जागा आहेत? तर 420 जागा आहेत. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? सुरुवातीला आधी प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्नामध्ये सांगितले मोटारीच्या एका पार्किंग मध्ये किती रांगा आहेत? तर 14 रांगा आहेत. आणि प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी जागा किती आहेत? म्हणजे एकंदरीत अशा ज्या रांगा आहेत त्या किती आहेत? 14 रांगा आहेत. आलं लक्षात? त्याचबरोबर प्रत्येक रांगेमध्ये एकंदरीत किती गाड्या आपण उभ्या करू शकतो? तर त्या गाड्या आपण प्रत्येक रांगेमध्ये 420 गाड्या उभ्या करण्यासाठी काय आहे? जागा आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रांगेमध्ये 420 गाड्या उभ्या राहणार आहेत. तर एकंदरीत या 14चे 14 ज्या रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये जे 420 जागा आहेत, तर आपल्याला विचारलं आहे की एकूण जागा किती आहेत? प्रश्न तुम्हाला समजला असेलच. तर प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करावं लागणार आहे? 420 गुणिले 14 करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्ही असं इथं मांडणार की 420 गुणिले 14 केल्याच्या नंतर म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे? एकंदरीत 14चे 14 रांगामध्ये किती जागा आहे ते आपल्याला मिळून जाईल. बघा 4 न 0ला गुणलं 0, 4 दोन्ही 8, 4 चौक 16, त्यानंतर अधिक बघा 1 न 0ला गुणलं 0, 2 1 2, 4 1 4. आता 0ला 0, 8ला 8, 6 2 8 आणि 4 1 5. म्हणजे या ठिकाणी 5,880 जागा त्या पार्किंग मध्ये आहेत. ऑप्शन बघा, तर 5,880 हे ऑप्शन बी मध्ये उत्तर आहे आपलं. ते काय आहे? बी मध्ये आहे. म्हणजे योग्य ऑप्शन किंवा योग्य उत्तर आहे बी. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत किंवा जे काही प्रश्न आहे, प्रश्न जर तुम्ही लक्ष देऊन वाचला तर तुमच्या प्रश्न लक्षात येणार आहे. आणि प्रश्न वाचल्याच्या नंतर नेमकं काय करायचं आणि ते समजल्याच्या नंतर हे कॅल्क्युलेशन जे करायचं आहे, हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला पाडेपाठ असायला हवेत. तर बघा आता 6वा प्रश्न आहे. एका शाळेत
6व्या प्रश्नात काय म्हणलंय, एका शाळेत 404 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. एक शाळा आहे आणि शाळेमध्ये एकंदरीत सगळेच्या सगळे मिळून 704 डेस्क आणलेले आहेत आणि 22 खोल्या आहेत, 22 वर्ग आहेत. आणि जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला सारखेच डेस्क ठेवायचे आहेत, आणि तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मी अगोदर तुम्हाला एकदा प्रश्न समजावून सांगते. एक काय आहे, शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपण काय केलेलं आहे, किती डेस्क खरेदी केले, तर 704 डेस्क खरेदी केलेले आहेत. आणि मग हे डेस्क काय करायचे, आपल्याला आपल्या त्या शाळेमध्ये 22 वर्ग खोल्या आहेत आणि त्या 22 वर्ग खोल्यामध्ये प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सारख्याच पद्धतीने किंवा सारखीच संख्या अशा पद्धतीने आपल्याला ते डेस्क काय करायचे, वाटायचे आहेत. तर आपण कशा पद्धतीने वाटू शकतो, तर आपल्याला काय करावं लागणार, भागाकार करावा लागणार. 22 न जर आपण 704 ला भागलं तर आपल्याला काय जे उत्तर मिळेल ते म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये डेस्क ठेवण्याची संख्या आहे. बघा, 22 एक 22, 22 दोन्ही 44, 22 त्रिक 66. आता 22 चौक 88 म्हणजे या 70 पेक्षा पुढे जात आहे, म्हणून आपण काय करूया, तर 22 त्रिक किती 66 ना आपण भाग घालूया. म्हणजे बघा, 70 मधून 66 गेले तर खाली किती उरणार, 4 उरणार. आलं लक्षात. आणि त्यानंतर हे जे 4 आहेत ते इथं घेणार. आता बघा, 22 दोन्ही किती आहेत, 44 आहेत. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की काय आहे, प्रत्येक वर्गखोलीमध्ये आपल्याला किती डेस्क ठेवावी लागतील. प्रत्येक वर्गखोलीमध्ये आपल्याला 32 डेस्क ठेवता येतील. म्हणजे एकंदरीत हे 704 जे डेस्क आहेत ते पूर्णपणे किंवा सगळ्या वर्गामध्ये सारख्या पद्धतीने वाटले जातील. त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर पाडेपाठ असतील तर तुम्ही अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन लवकरात लवकर करू शकता. बघा, ऑप्शन ए हे काय आहे, योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर 7वा जो प्रश्न आहे त्यामध्ये सांगितलं आहे की एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली. एक जी संख्या आहे, उदाहरणार्थ कोणती एक संख्या आहे आणि तिच्या अंकांची बेरीज वजा केली, म्हणजे ती संख्या ही 2 अंकी असली पाहिजे. आलं लक्षात. त्याचबरोबर त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कोणत्या संख्येनं भाग जातो हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आता अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज त्याच्यातून वजा करायची. म्हणजे उदाहरणार्थ पाहूया आपण. आता बघा, 2 अंकाची बेरीज काय करायची, त्याच्यातून वजा करायची. म्हणजे जी पण काही संख्या असेल ती काय असली पाहिजे, 2 अंकी असली पाहिजे. आपण सुरुवातीची आपली 2 अंकी संख्या आहे ती म्हणजे 10. आता हे 7वा प्रश्न आहे. सगळ्यात लहान आपली 2 अंकी संख्या आहे ती म्हणजे 10. आता यांची दोघांची बेरीज केली आपण, काय ती बेरीज, 1 अधिक 0 जर केला तर काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि हा जर 1 आपण 10 मधून वजा केला तर उत्तर आपल्याला 9 मिळणार आहे. आलं लक्षात. मग आता 9 ला कुठल्या संख्येनं भाग जातो, तर 3 न पण भाग जातो, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय करूया, 11 घेऊया. आता बघा, 11 घेतल्याच्या नंतर या संख्येची अगोदर आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 1 आणि 1 किती होतात, 2 होतात. आलं लक्षात. मग आपण काय करणार, 11 वजा 2 करणार, तर उत्तर आपल्याला 9 मिळतंय, बरोबर आहे. अशा पद्धतीनं जर आपण करत राहिलं, 12चे पण केलं, 13चं पण केलं, 14चं पण केलं, तर काय होतंय बघा, पूर्ण 20 पर्यंत आपण करून बघूया. बघा, 12चं जर केलं तर 1 अधिक 2 किती होतात, 3 होतात. आणि मग 12तून जर 3 काढले, 12 वजा 3 जर केले तर उत्तर काय मिळतंय, 9 मिळतंय. त्याचबरोबर या ठिकाणी 1 अधिक 3 किती होतात, 4 होतात. आणि जर 13 मधून 4 वजा केले तर उत्तर 9 मिळत आहे. अशा पद्धतीनं जर आपल्याला आता इथपर्यंत तर उत्तर सारखंच मिळत आहे. जर आपण 20चं करून बघूया. बघा, 2 अधिक 0
म्हणजे काय झालंय, उत्तर आले 2. आणि 20 मधून जर 2 गेले, आता बघा उत्तर आपलं या ठिकाणी बदलत आहे. 20 पाशी काय होतंय, उत्तर बदलत आहे. जर आपण 20 वजा 2 केले तर आपल्याला उत्तर 18 मिळत आहे. आणि हे मग 18 उत्तर आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे, तर 29 पर्यंत आपल्याला 18च उत्तर मिळणार आहे. तर बघा 29 मध्ये आपण करणार 2 अधिक 9 यांची बेरीज किती येते, 11 येते. आलं. 11 आल्याच्या नंतर आपण हे आपलं बेरीज जी आहे ती 11 आली. त्याच्यानंतर आपण 29 वजा 11 केले तर आपल्याला उत्तर 18 मिळणार आहे. आलं लक्षात. मग आपण 30चं करून बघूया. बघा 3 आणि 0 म्हणजे 3 अधिक 0 बरोबर 3 येते. आणि जर 30 वजा 3 केले तर उत्तर काय येते, 27. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का, की हे 9 असतील किंवा हे 18 असतील किंवा हे 27 असतील, हे सगळे कोणाच्या पाड्यामध्ये आहेत, कोणाच्या पटीत आहेत. तर बघा 9 1 9 9 2 18 9 3 27. तर याच्यानंतर आपण 30 पासून जर 39 पर्यंत जरी या दोन संख्येची बेरीज करून ते जी काही बेरीज आली ती त्याच्यातून वजा केली, म्हणजे बघा 9 9 म्हणण्यापेक्षा 3 अधिक 9 किती होतात, 9 10 11 12 12 आले. आणि जर हे 12 कशातून वजा केले, 39 वजा 12 केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 27. आलं लक्षात. मग आपण जर 40चा विचार केला तर काय होतंय, तर 4 आणि 0 म्हणजे 0 अधिक 4 4 भेटतात. आणि जर 40 मधून 4 गेले, 40 वजा 4 केले तर उत्तर काय मिळतंय, 36 मिळत आहे. म्हणजेच आपल्या लक्षात आलं आहे की जे काही 10-10 अंक आहेत, जर त्यांची आपण बेरीज करून तीच संख्या वजा केली त्याच्यामधून, तर जे काही आपल्याला अंक मिळत आहेत ते 9च्या पटीत मिळत आहेत. म्हणजेच 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36. आता आपण 40 पर्यंतचा विचार केला तर 40 पासून 49 पर्यंतच्या अंकाची बेरीज ही आपल्याला काय, बेरीज करून जर तेच अंक जर त्याच्यामधून वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, उत्तर 36च मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढे गेलोत म्हणजे 50चा विचार केला, 50ची जर आपण त्या दोन अंकाची बेरीज केली म्हणजे 5 अधिक 0 5 येतात. हा. आणि जर 50 मधून 5 वजा केले तर आपल्याला 45 उत्तर मिळतंय. म्हणजेच 9 5 45. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36. आणि आता आपल्याला 9 5 45 उत्तर मिळत आहे. म्हणजे आपल्या ऑप्शन मधलं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, तर बघा ऑप्शन डी काय म्हणतोय, ऑप्शन डी मध्ये दिलंय की 9 ने भाग जाईल, 9 ने भाग जाईल. तर आपण जेव्हा दोन संख्याची काय करत आहोत, बेरीज करून तीच संख्या त्या संख्येमधून वजा करत आहोत, तेव्हा जे काही आपल्याला उत्तर मिळत आहे ते काय होत आहे, 9च्या पटीत येत आहे. म्हणून आपलं ऑप्शन डी हे काय आहे, योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा.